सायंकाळच्या या मननचिंतनामध्ये एसी चर्च नंदुरबार दुधाळी शिबार शहारोनच्या वतीने आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. विजय संगीतातलं एक सुमधुर गीत गाऊ रेव्हरंड विश्वास पाडवी यांना विनंती करतो, कृपा करून आपण पुढे या व विजय संगीत गीत नंबर 18 आणि उपासना संगीतामध्ये 474 अहो स्तुती गा देवाची दया वर्णा हे आपण गाऊ. अहो स्तुती गा देवाची दया वर्णा, आम्हाला तो सांभाळितो. अहो स्तुती गा पुत्राला नाही राखिले सत्प्रेमा आणिले. अहो स्तुती गा अहो वंदना ख्रिस्ताची प्रीती वर्णा, पाप्यांना तो उद्धारितो. वंदाये शुना तो वधस्तंभी मारिला, पाप्यांचा दंड भरिला. उद्धार सारिला. पवित्र आत्मा मागा, मनाला तो सुधारितो. अहो पापिया ईश्वर कृपा दाखवी, येशू प्रेमाने बोलावी. सदात्मा सुचवी. अहो पापिया. हे गीत आम्हाला प्रोत्साहित करतं प्रभूपाशी येण्यासाठी. आणि आज देवाच्या पवित्र वचनाचा निरोप सन्मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब यांच्याकडून आम्हाकडे येत असताना आजच्या वचनाकडे जाण्यापूर्वी आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. यासाठी आपल्या मंडळीचे सन्मान्य सचिव श्री PD लावणे यांना मी विनंती करेन, कृपा करून आपण पुढे या व वचनाच्या आरंभीची प्रार्थना आपण करा. आपण प्रार्थना करू. हे माझ्या पवित्र 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 संदेश पवित्र परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद, तुझी स्तुती, तुला गौरव, तुला महिमा. पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत. पवित्र परमेश्वरा, आमचे कान उघड, आमच्या हृदयाशी बोल. आमच्यातला गुणपणा पवित्र परमेश्वरा आज तो आम्हाला दाखवून दे. आणि पवित्र परमेश्वरा, सन्माननीय पाळक साहेब यांच्यावर तो प्रसाद पाठव. तुझं वचन पवित्र परमेश्वरा आमच्यापर्यंत पोहोचवत असताना पवित्र परमेश्वरा तू त्यांना विशेष करून सामर्थ्य दे, तुझी कृपा दे, त्यांची तब्येत एकदम चांगली कर. आणि पवित्र परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या द्वारे पवित्र परमेश्वरा तू आम्हाला विशेष करून तुझं मार्गदर्शन पुरव. तुझ्या मार्गदर्शनाने आम्ही सदोदित चालावं म्हणून तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर. पवित्र परमेश्वरा, आजचा दिवस तू आमच्यासाठी राखून ठेवलेला आहेस. आणि पवित्र परमेश्वरा, आज तू आमच्या अंतःकरणाशी बोल, ही तुझ्याजवळ आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. जे येणार आहेत त्यांचा येणं पण आशीर्वादित कर. येशूच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या मननासाठी मी सन्मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांना पुढे आमंत्रित करतो व त्यांच्याकडून आज आपण पवित्र वचन ऐकूया. आजच्या मननासाठी आम्ही
प्रगटीकरण अध्याय 1 ते 3 ही वचने आज मननासाठी आम्ही घेणार आहोत. येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण हे त्याला देवाकडून झाले. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजे त्या आपल्या दासांना दर्शवण्याकरिता हे झाले, आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान याला कळविले. त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी, म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, कारण समय जवळ आला आहे. प्रार्थना करू आपण. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ, जिवंत आमच्या प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आज प्रभू या सायंकाळच्या मनन करते समयी तुझी कृपा तू मला आम्हा सर्वांस तू पुरीव. जे तुझं वचन ऑनलाईन ऐकतील प्रभू, त्यांना देखील या वचनाच्याद्वारे आशीर्वाद मिळावा ही माझी प्रार्थना आहे. प्रभू, तू आपली कृपा आणि आपलं ज्ञान आणि सामर्थ्य पुरीव. तुझ्या वचनासाठी लागणारी शक्ती तू दे, येशूच्या नावाने आमेन. प्रगटीकरणाच्या पुस्तकाकडे आम्ही पाहत असताना पहिल्या या 3 वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही त्याचं मनन चिंतन करतो त्यावेळेस या 3 वचनाच्या प्रस्तावना जी आहे त्यामधून आम्हाला संपूर्ण प्रगटीकरण या पुस्तकाचा आम्हाला एक ओळख आम्हाला या वचनामधून आम्हाला पाहायला भेटते. आता याचा अभ्यास केल्यानंतर 4 पारंपरिक पद्धती पुढे येतात. भूतकाळात जी पद्धत आहे ती लेखकाच्या काळाचा संदर्भ प्रकट करते, आणि भविष्यकाळचा दृष्टिकोन म्हणजे इतिहासातील शेवटच्या पिढीपर्यंत या सर्व गोष्टी लिहिण्याचा उद्देश आहे की या वेळी परमेश्वराचं भविष्य वचने पूर्ण होतील. हे विचार या ठिकाणी आम्ही पाहतो. पुढे आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा देवाच्या वचनाकडे तेव्हा पाहतो की या ठिकाणी जी पद्धत आहे त्यामध्ये सांकेतिक किंवा काव्यमय रीतीने या ठिकाणी जे प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. ख्रिस्ताचे देहधारण आणि त्याचं अंतिम आगमन या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आता देवाची जगासाठी जी योजना आहे, जो उद्देश आहे, तो कधी विफल होणार नाही हे या पुस्तकातून आम्हाला पाहायला भेटत आहे. जी परमेश्वराची योजना आहे ती जगासाठी ती विफल होणार नाही हे प्रगटीकरणाच्या पुस्तकाचं जेव्हा आम्ही मनन चिंतन करतो त्यावेळेस आम्हाला समजते. आता याचा आधार लक्षात घेऊन आम्ही काय करायला पाहिजे आहे. देवाचं वचनामध्ये आम्ही जाणार आहोत त्या अगोदर मी काही त्याची प्रस्तावना आपल्यासमोर ठेवत आहे. जेव्हा या सर्व गोष्टी आमच्या समोर येतात त्यावेळेस आम्ही विश्वासात धीर धरून आम्ही राहावं आणि नेटाने आम्ही टिकून राहावे, आणि आज्ञापालनाचे आव्हान या ठिकाणी केलेले आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वराच्या वचनामधून आम्ही जेव्हा पाहतो की या 3 वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, कारण समय जवळ आलेला आहे. धन्य या शब्दाचा अर्थ मूळ हिब्रू भाषेमधून ज्यावेळेस आम्ही पाहतो केवढा सुखी हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी आलेला आहे. केवढा सुखी हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये धन्यतेचे आशीर्वाद दिलेले आहे की धन्यतेबद्दल या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. 14वा अध्याय आणि 13वा वचनामध्ये प्रभूमध्ये मरणारे ते धन्य आहे. धन्यतेचे आशीर्वाद या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आहेत. आणि असं म्हटलेलं आहे 16वा अध्याय आणि 15 वचन आम्हाला सांगते की जो जागृत राहतो आणि आपली वस्त्रे राखतो तो धन्य आहे. कितीतरी महान गोष्टी या ठिकाणी प्रकट करीत असताना तो म्हणतो की जो जागृत राहतो आणि आपली वस्त्र राखतो तो धन्य आहे. निष्कलंक आमचं आध्यात्मिक वस्त्र या शेवटल्या समयामध्ये असावं ही प्रभूची इच्छा आहे. ज्यावेळेस प्रगटीकरणाचं पुस्तक
ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला काही पुढे महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला आमच्या समोर येतील. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पुढे अजून म्हटलेलं आहे, कोकऱ्याच्या मेजवानीस बोलवलेली तर धन्य आहे. पहा, कोकऱ्याच्या मेजवानीस बोलवलेले तर धन्य आहे. 19 आणि 9 ही वचने. आणि 20वा अध्याय आणि 6 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पहिले पुनरुत्थानामध्ये ज्याला भाग आहे तो धन्य आणि पवित्र आहे. आणि 22 आणि 14 या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जे आपले जगे धुतात ते धन्य आहे. देवाच्या वचनामधून आम्ही पाहत असताना संपूर्ण प्रगटीकरण या पुस्तकाचा परिचय आम्हाला या गोष्टीमधून आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आम्हाला मिळतं. आणि म्हणून या पुस्तकाला प्रगटीकरण असं म्हटलेलं आहे. ग्रीक जो शब्द त्याचा अर्थ आहे जे अनावरण करणं, प्रगट करणं. या ठिकाणी परमेश्वर सांगतो, प्रगट करतो. जे परमेश्वराचं जे सत्य आहे ते परमेश्वर या दिवसामध्ये दानिएलाच्या वेळेस तो म्हणतो की ते गुप्त ठेव, पण योहानाला म्हणतो ते गुप्त ठेवू नको, ते उघड कर. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की अंतिम समयामध्ये या जगासाठी, देवाच्या मंडळीसाठी आणि जी परिस्थिती आहे त्याविषयी परमेश्वर म्हणतो तू उघड कर, आणि त्या गोष्टीचं अनावरण परमेश्वर करतो. आता या ठिकाणी परमेश्वर आपल्या सत्याचे प्रगटीकरण करतो. या गोष्टी मनात ठेवणे, ते समजून घेणे. परमेश्वर आपल्या वचनामधून आम्हाला काय सांगायचा प्रयत्न करत आहे हे प्रगटीकरणामध्ये परमेश्वराची तळमळ योहानाच्या द्वारे या जगासमोर परमेश्वर ठेवताना आम्हाला दिसतो आहे. आता पहिली गोष्ट आम्ही पाहिली की त्याला प्रगटीकरण असं म्हटलेलं आहे. परमेश्वराने आपलं सत्याचं अनावरण केलेलं आहे, पडदा हटवलेला आहे आणि पुढे होणाऱ्या गोष्टी परमेश्वराने प्रगट केलेल्या आहे. आणि त्याचं एक सांकेतिक चिन्ह दिलेलं आहे की तो समय अगदी जवळ आहे. आम्ही त्या समयाच्या अगदी जवळ जात आहोत. आणि म्हणून समय जेव्हा आम्ही जवळ जात आहे त्या टायमाला देवाच्या लोकांनी, देवाच्या मंडळींनी काय करावं, कशा स्थितीमध्ये देवाच्या दृष्टीमध्ये असावं, या गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रगटीकरण परमेश्वर आपल्या दासांना करतो. 2 प्रकारचे दासांचे चित्र जगामध्ये आम्ही पाहतो. तर परमेश्वर असं म्हटलेलं आहे, एक प्रकारचा जो दास असतो तो गुलाम असतो प्रभूचा, तो स्वामीची संपत्ती असते आणि कोणताही अधिकार तो आणि आपली सर्व इच्छा सोडून देतो. आणि या ठिकाणी योहान 7 आणि 17 मध्ये जे त्याच्या इच्छेप्रमाणे करतात त्यांना ही शिकवण देवापासून, येशू ख्रिस्ताने म्हटलं, जे देवापासून प्रभूचे दास या सर्व गोष्टी करतात, आपली सर्व इच्छा, आपले सर्व महत्वाकांक्षा, आपले सर्व अधिकार त्याला समर्पित करतात, तेव्हा ते प्रभूच्या इच्छेप्रमाणे करतात. त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की त्यांना कळतं हे प्रभूपासून आहे, हे प्रभूपासून आहे. योहान 7 आणि 17 मध्ये त्यांना ही शिकवण, येशू ख्रिस्त म्हणतो त्यांनाच ही शिकवण कळेल हे प्रभूपासून आहे. आणि म्हणून असं या ठिकाणी आम्ही पाहतो की योहानाला या ठिकाणी तो म्हणतो की अशा 7 गोष्टी या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की योहान हा संदेश चिन्हाच्या द्वारे, प्रतिकात्मक या चिन्हाद्वारे तो संदेश देतो. आणि 1 ते 3 अध्यायामध्ये आम्ही पाहतो की 7 समय आहे, दीप आहे, गुप्तमान्य आहे आणि अशा अनेक गोष्टी आम्ही पाहतो की त्याद्वारे परमेश्वर या सर्व गोष्टी संदेश त्या ठिकाणी ठेवतो. आणि परमेश्वराची ही इच्छा आहे की जी आध्यात्मिक वास्तविकता आहे, जी आध्यात्मिक वास्तविकता आहे, जी सत्य आणि वास्तविकता परमेश्वर आपल्या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ती समजून घ्यावी. आणि पुढे आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला समजतं की परमेश्वर 22वा अध्याय आणि 18-19 न्यायाची घोषणा करतो. म्हणून पहा, परमेश्वराचं वचन पहा किती महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी ते सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो म्हणतो 2 तिमोथेय 3:16-17 मध्ये परमेश्वराचं वचन हे दोष दाखवणे, सुधारणूक करणं, नीती शिक्षणासाठी आहे. म्हणून परमेश्वराचं वचन काय सांगत आहे, जे परमेश्वराचे वचन वाचतात, जे ऐकतात आणि त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाहतात ते धन्य आहे. पहा किती महत्वाचं एक संदेश परमेश्वर देत आहे. तो म्हणतो की एक दिवस या ठिकाणी परमेश्वर सांगतो की या जगाचा न्याय होणार, त्याची घोषणा परमेश्वर 22 आणि
16 ते 17 या वचनामध्ये तो करीत असताना आम्हाला दिसतं आहे. आणि पुढची गोष्ट आम्ही जेव्हा पाहतो की येशू ख्रिस्ताविषयी दुसरं वचन आम्ही पाहतो प्रगटीकरणाचं, त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष, त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. पहा, येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देत असताना खरे प्रभूचे दास त्यांना काय मूल्य चुकवावं लागतं, त्यांना कोणत्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं, कोणत्या प्रकारच्या परिणामाला समोर जावं लागतं, हे सत्य या ठिकाणी आम्ही योहानाच्या द्वारे आम्ही पाहतो की तो म्हणतो की तेव्हा तो देवाची सेवा करत असताना त्या काळामध्ये सर्वत्र छळ होता. पहिल्या शतकाच्या अखेरीस हे पुस्तक लिहिलं गेलं आणि त्याला एकांतवासामध्ये पात्म नावाच्या बेटामध्ये ठेवण्यात आलं आणि त्या अगोदर त्याचा कितीतरी छळ झाला. या सर्व गोष्टी येशूचं वचन, येशूची साक्ष, ज्यावेळेस एक प्रभूचा दास ज्याने आपली इच्छा, महत्वाकांक्षा, अधिकार सगळं प्रभूच्या स्वाधीन केलेलं आहे, त्या प्रभूच्या दासाला पुष्कळ मोठं मूल्य चुकवावं लागतं. येशू ख्रिस्ताविषयी बोलणं, येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देणं ही सहज अशी गोष्ट नाही. फार मोठी किंमत मोजावी लागते, किंबहुना मृत्यूला देखील सामोरं जावं लागतं. हे सत्य आम्ही या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो. आणि म्हणून प्रगटीकरण 19 या ठिकाणी आम्ही पाहतो या गोष्टी लवकर घडून येतील हे प्रभू येशू ख्रिस्त आमच्या समोर ठेवत आहे. या गोष्टी ज्यावेळेस पहिल्या शतकामध्ये या संदेश त्याला मिळाला की या गोष्टी लवकर घडून येतील, तेव्हा असं म्हटलेलं आहे की भावी घटना येशूच्या अधिकारात आहे. पहा, एक सत्य आम्हाला शिकायला भेटतं, जे काही जगामध्ये घडणार तो सर्व अधिकार येशूमध्ये आहे, त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे. आणि म्हणून आमची दृष्टी आम्ही त्याच्याकडे सर्व परिस्थितीमध्ये लावली पाहिजे आहे. फार महत्वाचं सत्य आहे, फार महत्वाचं सत्य आहे. भावी काळात ज्या गोष्टीविषयी योहानाच्या करवी जे वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे त्यामधून तो म्हणतो की भविष्य काळामध्ये जे काही घडणार आहे ते येशूच्या अधिकारात आहे. आणि म्हणून आमची दृष्टी सदैव येशू ख्रिस्ताकडे लागलेली असावी. आणि म्हणून असं आम्ही पाहतो तेव्हा आम्ही येशूमध्ये आमचं विजय आम्ही पाहतो, येशू ख्रिस्तामध्ये आम्ही विजय पाहतो. आता या ठिकाणी जे वचन आहे, जो आज्ञा पाळतो त्याला आशीर्वादाचं अभिवचन दिलेलं आहे. अनेक आशीर्वाद आहे, देवाच्या सर्व पवित्र वचनामध्ये आशीर्वाद दिलेले आहे. आणि हे जेव्हा योहान बोलतो तेव्हा जुन्या करारातला संदर्भ त्याच्या मनामध्ये आहे. जुन्या करारातला संदर्भ आहे की देवाच्या वचनाची योग्य येणारे आशीर्वाद काय आहे. आणि कठीण समयामध्ये त्या वचनाचं आज्ञापालन करणं, त्याचं पालन करणं, त्यावेळेस आम्हाला समजतं की परमेश्वराचे महान आशीर्वाद त्याला आम्ही पात्र होतो. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे प्रगटी 1:3 मध्ये, पाळणारे तर धन्य. आणि अशा प्रकारे आम्ही देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो आशीर्वादाचे अभिवचन 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटत आहे. प्रगटी 1 आणि 3 मध्ये आशीर्वादाचे अभिवचन परमेश्वर देतो. परमेश्वराच्या अधिकाराच्या अधीन करणं, आमचं जीवन परमेश्वराच्या अधिकाराच्या अधीन करणं आणि त्यामध्ये आमचं जीवन आम्ही जगणं. 7 गौरवी सत्य आम्हाला समजून घ्यायचे आहे. ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाविषयी आम्ही पाहतो, प्रगटीकरणाच्या पुस्तकामधून आम्ही देवाचं वचन ऐकावं, देवाचं वचन वाचावं आणि देवाचं वचन पाळावं, ही समयाची एक फार महत्त्वपूर्ण संदेश परमेश्वर देत आहे त्याच्या लोकांना. आणि त्यावेळेस परमेश्वर 7 गौरवी सत्य आमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. 7 गौरवी सत्य कोणती आहे, या सर्व गोष्टी आम्ही पाहत असताना 7 गौरवी सत्य आहे. त्या गोष्टी कोणत्या आहे, तर पहिली गोष्ट, प्रभूची प्रतिज्ञा पूर्णपणे करण्यास तो विश्वास योग्य आहे. जे शब्द, जे वचन प्रभू पूर्ण करण्याविषयी त्याच्या वचनात त्यांनी प्रगट केलेलं सत्य आहे, तो पूर्ण करण्यात पूर्णपणे विश्वासू आहे. विश्वास योग्यता आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची विश्वास योग्यता आहे. आणि तो म्हणतो की ते पूर्णपणे करण्यास तो विश्वास योग्य आहे. आता पुढे आम्हाला पाहायला भेटतं की जे महान गौरवी सत्य आहे ते आहे मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे मृत्यू, त्यावर विजय या ठिकाणी प्रगट केलेला आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकाकडे आम्ही पाहत असताना जे गौरवी महान सत्य
परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासमोर ठेवत असताना एक वचन या ठिकाणी तो एक विचार या ठिकाणी ठेवतो देवाच्या वचनामधून की मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू मृत्यू, त्यावर आम्हाला विजय आम्हाला दाखवलेला आहे. प्रभूचा परमेश्वराचा पण विजय आहे आणि मनुष्याला पण जो त्याच्यामध्ये आहे त्याला त्या मृत्यूवर विजय आहे. स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. एक सत्य, गौरवी सत्य प्रगट केलेलं आहे. स्वर्गात आणि पृथ्वीत सर्व अधिकार येशू ख्रिस्तामध्ये आहे. हे सत्य या ठिकाणी गौरवी सत्य प्रगट करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की आमच्या प्रती त्याचे सार्वकालिक प्रेम आहे. हे पण एक आम्हाला समाधान देणारं सत्य या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये कधीही न बदलणारं, कधीही न मनुष्याला दूर करणारं परिवर्तनीय प्रेम, सार्वकालिक प्रेम त्याने मनुष्यावर प्रगट केलेलं आहे, त्याच्या वधूवर प्रगट केलेलं आहे. हे सत्य, एक गौरवी सत्य या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटत आहे. प्रियांनो, या ठिकाणी देवाच्या वचनामधून आम्हाला ह्या गौरवी सत्य आमच्या समोर येत असताना आम्ही त्यामधून प्रेरणा घेऊ शकतो. त्यामधून आम्ही धीराचं वचन आम्ही सांभाळू शकतो. धीराच्या वचनाला आमच्या जीवनामध्ये आम्ही घेऊ शकतो आणि त्यानुसार आमच्या जीवनामध्ये आम्ही चालण्याचा प्रयत्न करू शकतो. पुढची एक महान गौरवी सत्य या ठिकाणी देवाने त्याच्या वचनामधून दिलेलं आहे. पापाच्या सामर्थ्यापासून सोडवणं हे एक महान गौरवी सत्य प्रगट केलेलं आहे. प्रगटीकरणाचं संपूर्ण या वचनाच्या आधारे आम्ही पाहतो. मी आरंभीच आपल्यासमोर ठेवलं की या 3 वचनामधून संपूर्ण प्रगटीकरण पुस्तकाची एक ओळख आम्हाला पाहायला भेटते आहे की या ठिकाणी तो म्हणतो पापाच्या सामर्थ्यापासून तो आम्हाला सोडवतो. हे फार अद्भुत गोष्ट आहे, फार महान सत्य आहे. पापाचं सामर्थ्य फार मोठं आहे, फार भयानक आहे पापाचं सामर्थ्य आणि त्या सामर्थ्यापासून आम्हाला सोडवतो प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्ही देवाच्या वचनामधून पाहतो. आता या ठिकाणी आम्हाला एक गौरवी सत्य, तो म्हणतो माझा पिता, माझा पिता, आणि पुढे तो म्हणतो माझा पिता तुमचा पिता, माझा पिता तुमचा पिता, तो पिता आमचा पिता आहे. हे एक सत्य, महान गौरवी सत्य या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे पृथ्वीवर त्याचे राज्य स्थापित करणं, त्यासाठी तो त्याचं परत येणं आहे. त्या राज्याचं प्रतिनिधित्व आज जगामध्ये त्याची वधू मंडळी हे त्याचं प्रतिनिधित्व करत आहे. आणि म्हणून त्याचं राज्य पृथ्वीवर स्थापित होणार. आणि आज वर्तमानमध्ये त्याने आमच्यासाठी त्याची कृपा आणि शांती पुरवलेली आहे. त्याची कृपा आणि शांती आम्हाला पुरवलेली आहे. ती आमची वर्तमानची गरज आहे. आम्हाला या वर्तमानमध्ये आमची गरज पूर्ण करण्यासाठी त्याने ती कृपा आम्हाला दिलेली आहे. आणि देवाच्या सर्व योजना आमच्या जीवनामध्ये पूर्णतः याव्या, आम्हाला आकार मिळावा म्हणून त्याची शांती आमच्या जीवनामध्ये त्याने दिलेली आहे, ती राज्य करते. आणि म्हणून आम्हाला या सर्व गोष्टीमधून बोध घ्यायचा आहे. आम्ही जे देवाचे विश्वासणारा जो कळप आहे, देवाची त्याची वधू आहे, या गौरवी सत्याकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला बोध घ्यायचा आहे. काय आहे? आम्ही दृढ उभं राहणं पहिली गोष्ट आहे. आम्ही दृढ उभं राहणं, स्थिर उभं राहणं हे फार महत्त्वाचं सत्य यामधून आम्हाला पाहायला भेटत आहे. आणि तो म्हणतो या सत्यावर आम्ही मजबूत आमची पकड असली पाहिजे आहे. हे परमेश्वराचं वचन आहे. प्रियांनो, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जे 3 वचनामध्ये संपूर्ण पुस्तकाची एक छाया या 3 वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटत आहे. आम्ही प्रगटीकरणाच्या या पुस्तकाकडे पाहत असताना जो समय जवळ येत आहे त्या समयाकडे आम्ही पाहत असताना प्रगटीकरणाचे भविष्यवादात्मक वचने आणि शुभवर्तमानातील येशू ख्रिस्ताने सांगितले या गोष्टी जर आम्ही साकळ घालतो त्यावेळेस आम्हाला समजतं की आम्ही अगदी त्या समयाच्या अगदी जवळ आणि जवळ येत असताना तुमची आणि माझी महत्त्वाची भूमिका ही आहे की आम्ही जागृत राहून आमची वस्त्रे आम्ही धुवून आम्ही सावध असायला पाहिजे. ही देवाच्या वचनामधून, या वचनामधून जे विचार, आत्मिक विचार, ते मी आपल्यासमोर ठेवलेले आहे. हे जे अनेक गोष्टी मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, उद्देश एकच आहे. हे सर्व प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये देवाचा एक परिपूर्ण अंतिम विजय आहे शेवटी. आणि या सर्व गोष्टी आमच्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न हा आहे की या समयामध्ये जेव्हा तुम्ही आणि मी
ख्रिस्ती जीवन जगत असताना, देवाच्या वचनाप्रमाणे वाटचाल करीत असताना या गौरवी सत्यांना देवाच्या वचनानुसार आमच्या समोर ठेवू, त्यामधून आम्ही प्रेरणा घेऊ, धीर घेऊ आणि आम्ही विश्वासामध्ये नीट उभं राहू. देवबाप या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देव. प्रियजन हो, हे आत्मिक पवित्र वचन आम्हाला मिळालेलं आहे आमच्या विश्वासाला बळकटी देण्यासाठी व प्रभूच्या येण्याची वाट बघत आम्ही विश्वासात अधिक स्थिर आणि मजबूत होण्यासाठी ही पवित्र वचनाचा उलगडा आम्हाला झालेला आहे. मी परमेश्वराचा आभार मानतो व पाळक साहेबांचंही मनपूर्वक आभार मानतो. हे पवित्र वचन आपण आम्हासाठी आज दिलं. आज सायंकाळी आम्ही नित्य प्रार्थना विषय घेणार आहोत आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने हे नित्य प्रार्थनेच्या ज्या विषयांना प्रार्थना करण्यासाठी मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना विनंती करणार आहे की आपण पुढे येऊन प्रार्थना करायची आहे. आजारी प्रियजनांमध्ये आपण मालतीबाई वळवी यांची आठवण करूया. सोबतच जुलियाना अक्का आहे, रयता अक्का आहे. सोबतच रेव्हरंड सॅमसन जयकर यांनी फोन केला. त्यांची प्रिय बहीण नीलू भोसले या ज्या धुळ्याला राहतात, त्यांना थोडासा त्रास झाला आणि आज दुपारी 12 वाजता त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं. तर आपण त्यांचीही प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया की प्रभू त्यांना आरोग्य देव. यासोबतच आपण मंडळीमध्ये जे कोणी आजारी प्रियजन आहे त्यांच्या आरोग्यासाठी आणि मंडळीमध्ये नव्याने विविध जे सेवा कार्य चालू झालेलं आहे त्यासाठी, सोबतच आपल्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये जे आत्मिक जागृती मेळावे भरवले जात आहे, वडजाकनच्याही मेळाव्यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि यासोबतच आम्हा प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीसाठी आणि जी लेकरं मेडिकल आणि इंजिनिअरिंगला आपल्या मंडळीतली गेलेली आहेत, त्यांचे पेपर आहेत, परीक्षा त्यांच्या चाललेल्या आहेत, त्या प्रिय विद्यार्थ्यांची आपण आठवण करावी. आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्यास विनंती करतो आणि आपण सर्व प्रार्थनेमध्ये जाऊ. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू, आमचा तारक आणि आमचा उद्धारक, याच्या पवित्र नामामध्ये प्रभू देव बापा, आज सायंकाळी पुन्हा एकदा आम्ही तुझी वचनं वाचली, ती आमच्या कानावर पडलीत प्रभू, आणि खरोखर आम्ही त्या वचनापासून आशीर्वाद भरून पावलो. यासाठी की देवबापा, तुझं प्रत्येक वचन हे आम्हाला दिलासा देणारं आहे, धीर देणारं आहे आणि प्रभू त्यापासून आम्हाला रोजच्या जीवनासाठी लागणारी शक्ती प्रदान करणार आहे. आणि म्हणून प्रभू, प्रगटीकरणाच्या पुस्तकामधून जी संदेश वचनं तुझ्या दासांनी आम्हाला सांगितलीत प्रभू देवबापा, त्या वचनाद्वारे आम्ही सतत आणि सतत जागृत ख्रिस्ती म्हणून रोजच्या जीवनामध्ये वाढत असताना आम्ही प्रभू तुझ्या येण्याची देखील वाट पाहिली पाहिजे. आणि तुझं वचन नित्य आम्हाला जागृत करणार आहे आणि जग आणि जगातल्या परिस्थितीशी आम्हाला जाणीव करून देणार आहे. म्हणून प्रभुदेवापा, जो तू येणार आहे तो तू येणार आहे. तुझा समय जवळ आलेला आहे. एवढंच नव्हे तर प्रभू, तुझा समय हा अटळ आहे. आणि म्हणून प्रभू, गीतकर्ता म्हणतो की दुःखाने जग हे भरले, अंधाराने कोंदटले, शाश्वत शांतीला मुकले, प्रिय प्रभू येशू तू जलदी ये. होय प्रभुदेवापा, तुझ्या येण्याची आम्ही वाट पाहावी. एवढंच नव्हे तर आमची तयारी करीत असताना आम्ही आमच्या प्रार्थनांमध्ये प्रभू तू लवकर ये अशी देखील आम्ही प्रार्थना करावी. म्हणून या दिवसामध्ये आम्हाला आणि मंडळीला प्रभू तुझी कृपा पुरीव अशीच आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सुंदरशा वचनाबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रभुदेवापा, मंडळीच्या नित्याच्या प्रार्थना आम्ही तुझ समोर आणत असताना प्रभू, जे आजारीजन आहेत त्यांना तुझा स्पर्श व्हावा, यासाठी की देवापा त्यांच्या विश्वासामध्ये वृद्धी व्हावी, आमच्या प्रार्थनांना उत्तरं मिळावी. आणि प्रभू तू किती थोर आहे. प्रभू तू सुखात दुःखात सहाय्य करणारा प्रभू आहेस. आमचं सर्व ओझं वाहणारा प्रभू आहेस. या विश्वासात आमची वाढ व्हावी. म्हणून प्रभू, आमच्या ज्या बहिणी आजारी आहेत, मालतीबाई, हैदीबाई,
रैताबाई या सर्वांना तुझा स्पर्श कर. देवापा त्यांना तू उत्तम आरोग्य दे. जे उपचार त्यांच्यावर होत आहेत प्रभू, ते उपचार देखील यशस्वी होऊ दे, अशीच आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. पुण्याला जी आमची बहीण आजारी आहे प्रभू देवापा, आणि तिला देखील प्रभू आम्ही तुझ्यासमोर आणतो. आणि प्रभू तिचं शारीरिक दुःख, शारीरिक वेदना आणि जो काही आजार असेल परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावामध्ये तिला तू स्पर्श कर. हो दे प्रभू देवापा, आणि पूर्णपणे त्यांना तू उत्तम प्रकारचं आरोग्य दे, शक्ती दे. आणि प्रभू पुन्हा एकदा त्यांचं अंथरूण तू बदलून टाक, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभुदेवापा या दिवसामध्ये आमच्या मंडळीला प्रभुदेवापा ज्या ज्या आध्यात्मिक कार्यक्रमामधून जायचं आहे, त्या आध्यात्मिक कार्यक्रम चहोबाजूला प्रभुदेवापा जागृती सभा होणार आहेत, मेळे होणार आहेत. आणि प्रभुदेवापा त्यामधून पुष्कळसे प्रभुदेवापा तुझे दास येतील, पुष्कळसे विश्वासणारे एकत्र येतील. आणि हा एक प्रभू मंडळांचा वार्षिक कार्यक्रम प्रभू, याचं नियोजन होत असताना परमेश्वरा, खरोखर या दिवसामध्ये आम्हाला आध्यात्मिक रीतीने तू तृप्त करावंस. आम्ही केवळ मौज मजा किंवा एकत्र भेटणं किंवा आणखी दुसरे उद्देश हे समोर न ठेवता प्रभुदेवापा, आम्ही केवळ तुझ्या वचनाद्वारे आम्ही संजीवित व्हावं. तुझं वचन आमचं हृदय आणि आमचं जीवन परिवर्तित करणारं ठरावं. आणि म्हणून प्रभू या सभांद्वारे जे जे प्रभू येतील त्या सर्वांना तुझा स्पर्श होऊ दे. अनेकांना प्रभुदेवापा नवीन ख्रिस्त दिसू दे. अनेकांनी पुन्हा एकदा आपलं जीवनाचं समर्पण करावं, असं तू होऊ दे. अनेकांची प्रभू पापांतून आणि पापाच्या बंधनातून सुटका व्हावी, यासाठी देखील प्रभू आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. मंडळीचे काही तरुण आणि शिक्षण घेणारे प्रभुदेवापा उमेदवार आहेत, त्यांच्या परीक्षा आहेत प्रभुदेवापा. त्या परीक्षेमध्ये प्रभू त्यांचं तू सहाय्य हो, उत्तम प्रकारचं आरोग्य दे, समय सूचकता दे. आणि प्रभू जे काही त्यांनी अभ्यासलं आहे ते वेळेवर स्मरण करीत असताना प्रभू त्यांना तू चांगल्या प्रकारचे पेपर लिहिण्यासाठी सुबुद्धी आणि मन दे, स्वास्थ्य दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सुंदरशा सभेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, आणि तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळेला प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो. आमचा प्रभू हो, आमचा सांभाळ करता हो, आणि येणाऱ्या वेळेत प्रभू तू आमचं रक्षण कर, हीच आमची प्रार्थना आणि विनंती आहे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद बाळक साहेब. या वेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणणार आहोत. आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर आदरणीय रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब आपल्यात उपस्थित आहे. पाळक साहेब, आपणाला मी विनंती करेल की आपण पुढे येऊन आशीर्वाद द्यावात. आणि या रात्री ईश्वरा हे गीत गाऊन आजचं मनन आपण थांबवणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसं आम्ही आमच्या ऋण्या ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवजबाप्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची संगती आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. या रात्री तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीतो करावा प्रतिपाल. उद्या सायंकाळी देखील 6 वाजता आपण ऑनलाईन मनन घेणार आहोत. सर्वांना सलाम.